कला दर्पण न्यूज. हुपरी व नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक व्याख्यानमालेचा 110वा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान मधुकर हाके यांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सामाजिक जागरूकता आणि विविध कायदेशीर बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. पट्टण कडोली येथील सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक कैलासवासी शंकर बाबाजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाजलेल्या धिंड या कथेचं अभिवाचन व प्रभावी सादरीकरण सिने अभिनेते रवींद्र आनंदा पायमल यांनी केलं. आपल्या दमदार अभिनय, संवाद फेक आणि प्रभावी आवाजाच्या माध्यमातून त्यांनी कथेतील प्रत्येक प्रसंग जिवंत उभा केला. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित ज्येष्ठ नागरिक मंत्रमुग्ध झाले आणि सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. यावेळी संघातील 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. तसेच जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या आजीव सभासदांचा सामूहिक वाढदिवस साजरा करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन अध्यक्ष सुरेशराव इंगरोळे, उपाध्यक्ष गणपतराव ढोनुक्षे, सचिव नानासाहेब भोसले, खजिनदार यशवंत वसवाडे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आला. कार्यक्रमानंतर अध्यक्ष सुरेशराव इंगरोळे यांनी रवींद्र पायमल यांच्या उत्कृष्ट कलाविष्काराचं विशेष कौतुक करत त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं. त्यांच्या प्रभावी अभिनयाने आणि आवाजाने ज्येष्ठ नागरिकांना अविस्मरणीय आनंद दिल्याचं सांगून त्यांच्या उत्तम आरोग्य, उज्ज्वल यश आणि शतायुष्य आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. याचबरोबर नीलावती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रत्येक शनिवारी जनौषा डायग्नोस्टिक अँड इमेजिंग सेंटर हुपरी येथे 45 वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू असलेल्या मोफत रक्तातील साखर तपासणी उपक्रमाची माहिती देत नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.